भातकुली तालुक्यातील देवरी गावात गाडगे महाराज यांच्या मूर्तीची स्थापना केली गेली। या सोहळ्यात शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर असलेल्या गावातील सर्व धर्म समभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला। भातकुली तालुक्यातील देवरी गावातील सर्व नागरिकांनी 23 डिसेंबरला गाव स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश दिला। यानंतर स्वच्छतेच्या महत्त्वावर जोर देणारी मिरवणूक काढण्यात आली, ज्यात गावातील लोक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले। 24 डिसेंबरला गाडगे महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि गावातील लोकांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात मिरवणूकही काढली। या मिरवणुकीत तालुक्यातील इतर गावांमधूनही लोक सामील झाले होते। 25 डिसेंबरला महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात सोपान महाराज यांच्या हस्ते काल्याचे कीर्तन झाले। यावेळी गावातील प्रमुख व्यक्तींनी आपले विचार मांडले। यामध्ये मानवदादा मोजरी यांचे मार्गदर्शन, तसेच गावचे सरपंच सचिन हाडे, ग्रामपंचायत सचिव युवराज जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष जानराव गावंडे आणि समस्त गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होते। देवरी निपाणी या गावामध्ये वैराग्य मूर्ती गाडगे महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली। ह्या गावामध्ये अति उत्साहाचं वातावरण वाटलं आणि प्रत्येक गावाने या देवरी निपाणी या गावचा सगळ्यांनी आदर्श घेतला पाहिजे। त्या गाडगे महाराजांनी काय केलं नेमकं ह्या गावात आज मला दिसलं। गाव सफाई सगळ्या गोष्टी अतिशय चोखपणे जे गाडगे महाराज ज्या रस्त्याने चालले त्या रस्त्याने गाव चाललं। खरंच या देवरी निपाणी या गावचा धन्यवाद। माझी कीर्तनरूपी सेवा घेतली आणि प्रत्येकाला एक सांगण्याची मी आतुरतेने सांगतो, देवरी या गावातून काहीतरी आदर्श घेतला पाहिजे, एवढे बोलतो। भातकुलीचे आमचे प्रतिनिधी गजानन खोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार या आयोजनात गावातील सर्वांनी आपल्या पद्धतीने सहकार्य केले, ज्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला। स्वच्छतेचा संदेश आणि गाडगे महाराज यांच्या शिकवणीने गावात एका नवा उत्साह आणि सुसंस्कृततेचा निर्माण झाला आहे। अशाच सर्व अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज। नमस्कार।